राज्य शासन म्हणून शेवटी चालतं राज्य शासन, सरकार असतं, पोलीस असतात, न्यायालय असतात. शेवटी एक धाक असला पाहिजे गुन्हेगारावर. तो गुन्हेगारांवरचा धाक संपलेला आहे. आपण पाहतो की एका वकील दाम्पत्याचा कशा पद्धतीने करून येतो. परंतु सत्ताधाऱ्यांचे सहकारी ज्यावेळेस गुन्हेगार होतात ते जास्त धोकेदायक असतं. कारण त्यांना आधार वाटत असतो की आपलं सरकार आहे, आपली सत्ता आहे, आम्ही काहीही करू, हे जे वाटत असतं त्याला, त्याच्यातून एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न संपूर्णपणे होतो आहे. आणि या दहशतीच्या वातावरणाखाली जनता आज आहे ही वस्तुस्थिती दिसते आहे आपल्याला. सत्ताधारीच गुन्हेगार झाले तर नेमकं न्याय मागायचा कोणाकडं, ही अवस्था आहे. आणि भारतीय जनता पक्षाचा एक आमदार मुख्यमंत्र्यांवर आरोप करतोय, त्याचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे त्या बाबतीत की काय नेमकं स्वरूप आहे, का असा आरोप होतो, त्याचं उत्तर त्यांनी देणं आवश्यक आहे. नाही, हे राज्य शासनच आता अपयशी ठरलेलं आहे. निव्वळ गृहमंत्री होऊन नाही, त्यांचा काय तीन लोक झाले ते. एक तर आहेत मुख्यमंत्री, दुसरे माजी मुख्यमंत्री, मुख्यमंत्री होण्याची इच्छा असलेले, तिसरे आहेत उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री होण्याची इच्छा असलेले. आणि ह्या सगळ्या सत्ता स्पर्धा त्यांच्यामध्येच इतकी चालू आहे की त्यामुळं जनतेकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही. आणि अपयशाचं कारण हेच आहे. तेव्हा कठीण काळ हा पक्षाच्या दृष्टीनं आमचा आहे असं हे मी मान्य करतो. 80 साली सुद्धा अशी अवस्था होती की काँग्रेस कुठे आहे असं विचारलं जात होतं. इंद्राजी फिरत होत्या तर त्यांच्यावर फिरण्याकरता माणसं नव्हते, आशिर सर आणि हे सगळे फिरत होते. आपण पाहिलं असेल तो कालखंड. 99ला किती येणार काँग्रेसचे असा प्रश्न विचारला जात होता. 19ला काँग्रेस किती येणार असा प्रश्न विचारला जात होता. आपण पाहिलं असेल काय कुठे काँग्रेस असा प्रश्न विचारत असताना ती उभी राहिलेली आपल्याला दिसते आहे. कारण झाड असतं ना, एखादं मोठं झाड डोलारा झाला तर आम्ही शेतकरी काय करतो, तो अशा फांद्यात छाटतो, तर त्याला अशा नव्या पालव्या फुटतात. तेव्हा इथं कमतरता नाहीये. कुणी गेला म्हणून काही थांबत नाही. नवे मुलं आहे ते संधीची वाट पाहत असतात, नव्या जोमानं येतात, नवा पक्ष उभा राहतो. आणि हा अनुभव एकदा नाहीये, अनेक वेळा काँग्रेसला हा अनुभव आलेला आहे. मी यापूर्वी ईव्हीएम सारखा शंका घेत नव्हतो. असा मी म्हणायचो की अरे आपणच तपासा कुठं चुकतं असं म्हणत होतो. तर ज्यावेळेस चंदीगडचं घडलं आणि मतपत्रिकांवर खुना स्वतः करतायत कॅमेरा पुढं, धाडस इतकं कॅमेरा चालू असताना त्याचे सगळं रेकॉर्डिंग होत असताना मतपत्रिका बाद करण्याकरता जे उद्योग करतात ते गोपनीय काही करीत असतील असं समजायचं काय कारण आहे. मला सुद्धा त्यामुळे शंका वाटली. ही वस्तुस्थिती आहे. मी आतापर्यंत कधी तुमच्याशी ईव्हीएमवर बोललेलं नाही, तुम्ही लक्षात घ्या. मला वाटायचं अरे आपणच अभ्यास करा, आपलं कुठं चुकतं अभ्यास करा, लोकांपर्यंत जा असं बोलायचं मी. तर आता मात्र माझ्या मनात सुद्धा शंका आलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. पक्ष बदलला तर तो कोणी म्हणत नाही माझ्या स्वतःच्या हितासाठी बदलला, तर माझा राजकीय हेतू होता. ते सगळे जनतेचंच हित सांगत असतात, पण जनता सुद्धा दूध खुळी नाही. मला सांगा एखाद्या पारावरच्या इस्माला, नागरिकाला बसलेला आहे, त्याला विचारलं अरे खरी शिवसेना कोणाची, त्याला विचारलं खरी राष्ट्रवादी कोणाची, तो जे उत्तर देईल ना ते खरं उत्तर आहे, तो खरा न्याय असं माझं मत आहे. नगरचा नाही, परंतु शिर्डीसाठी आम्ही आग्रही आहोत. आमची चर्चा सुरू आहे. ते म्हणतात की आमच्याकडे उमेदवार आहे, आम्ही म्हणतो आमच्याकडे उमेदवार आहे. दोघांकडे सक्षम उमेदवार तर आहेतच. शेवटी जो निर्णय होईल त्या पद्धतीनं आघाडीचे सर्व कार्यकर्ते, नेते कार्यकर्ते काम करतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.